हॅलो मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर मंडळी, आज मला असं वाटलं की काहीतरी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यावा. जसा की जे दुबईला लोक राहतात त्यांच्याकडे पैसे सेव्ह का होतात, म्हणजे त्यांच्याकडे जास्त पैसे का असतात, किंवा असं समजू की ते सुद्धा तेवढेच पैसे कमवतात जेवढे इंडियामध्ये तुम्ही कमवता, तरी पण ते लोक चांगल्या प्रकारे इंडियामध्ये आल्यावरती परत रुबाबामध्ये का राहतात, किंवा चांगल्या प्रकारे रुबाबात पैसे का स्पेंड करतात, त्यांच्या अकाउंटला एवढे खरंच पैसे असतात का, आणि असतात तर ते पैसे का असतात, कुठून येतात ते पैसे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओत भेटतील तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा, लेट सी. तर मंडळी, बॅकग्राऊंड थोडा इग्नोर करा, कारण बॅकग्राऊंड हा आपल्या रूममधला आहे. तर मुद्द्यावरती येऊया. मुद्दा हा होता की खरंच असं असतं का की जे दुबईमधून इंडियामध्ये रिटर्न जातात, किंवा जे सध्या दुबईमध्ये त्यांच्याकडे पैसा भरपूर असतोय, काय माहिती का असं, म्हणजे लोकांकडं, म्हणजे लोकांचा जे दुबईमध्ये राहतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो खूप वेगळा असतो. तर मी ते ऑब्झर्व केलं ज्यावेळेस मी सुट्टीवरती गेलो होतो ना आता, त्यावेळेस म्हणजे लोक बघताय एकदम हे बघतात की अरे हा दुबईमध्ये राहतो किंवा काय, अशा प्रकारे ह्याच्याकडे पैसा भरपूर आहे की काय, म्हणजे असं होतं लोकांचा. तर आता हे जो पैसा आहे ना, तो सेव्ह का होतो? जे दुबईमध्ये आहेत ना, त्या लोकांकडे पैसा जास्तीत जास्त सेव्ह होण्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की त्यांना भेटलेली जी फॅसिलिटी असते ना, ती खूप चांगली असते कम्पेअर टू आपल्या इंडियामध्ये. आणि हा फॅक्ट आहे, आणि हा फॅक्ट आपल्याला स्वीकारलाच पाहिजे, आणि ही सत्य घटना आहे. म्हणजे असं होतं. आता तुम्ही बोलाल की त्यांना नक्की कोणत्या सुविधा भेटतात ज्या आपल्या इंडियामध्ये काही कंपनी देत नाहीत, किंवा काही कंपनी इव्हन देत असतील, किंवा जास्तीत जास्त 90% कंपनी ह्या फॅसिलिटी देत नाहीत. त्या फॅसिलिटी दुबईमध्ये मिळतात एम्प्लॉय लोकांना. सर्वात महत्त्वाची फॅसिलिटी जर सांगायची झाली ना, तर ती येते ट्रान्सपोर्टेशनची. आता आपण इंडियामध्ये काम करत असतो ना, इंडियामध्ये, तर आपल्याला इंडियामध्ये ट्रान्सपोर्टेशन क्वचित एखादी कंपनी देत असेल, किंवा काही कंपनी देतच नसतील. अदरवाईज आपल्याला मोस्टली 99% आपल्याला ट्रान्सपोर्टेशन ट्रेन, बस, टॅक्सी ह्याच्या मार्फत करावं लागतं, आणि ते स्वतःच्या खर्चाने. काही कंपनी, मला वाटते काही ठिकाणी पास दिला जातो ट्रेनचा. परंतु ह्याच्या अपोजिट ज्या आता दुबईमध्ये राहतात त्या लोकांचं कसं आहे, त्या लोकांना रूमवरून ऑफिसपर्यंत घेऊन जायला, किंवा ऑफिसपासून रूमपर्यंत परत घेऊन यायला कंपनीची गाडी असते. आणि ही एक चांगली ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी जे दुबईमध्ये राहतात त्यांना मिळते. त्यामुळे त्यांचे थोडे पैसे तिथे वाचतात. अजून पैसे कुठे वाचतात? अकोमोडेशन. अकोमोडेशन म्हणजे राहण्याची रूम. आता आपण इंडियाचं बघू. इंडियामध्ये जे रूम घेऊन राहतात ना भाड्याने, त्यांना रूमसाठी काही ठिकाणी जे बॅचलर राहत असतील त्यांना ठीक आहे, बॅचलर असतील तर त्यांना 1000-2000 रुपये पर पर्सन लागत असतील. आणि जे समजा स्वतःच राहत असतील रूम घेऊन, त्यांना किती लागतात? 4-5 हजार रुपये. म्हणजे किती पैसे आपले जातात तिथं. परंतु याच्या कंपॅरिझन दुबईमध्ये काय, तर दुबईमध्ये ट्रान्सपोर्टेशन आणि अकोमोडेशन हे कंपनी फ्रीमध्ये देते. म्हणजे कंपनी त्याचं चार्जेस घेत नाही. कळतंय का? मग ते अकोमोडेशनमध्ये तुम्हाला काय काय मी ते सांगतो तुम्हाला. कंपनीची फॅसिलिटीमध्ये कंपनी तुम्हाला मायक्रो देते जेवण गरम करण्यासाठी, कंपनी तुम्हाला वॉशिंग मशीन देते कपडे धुण्यासाठी, कंपनी तुम्हाला गॅस प्रोव्हाइड करते जेवण बनवण्यासाठी, कंपनी तुम्हाला AC देते, फॅन नाही AC देते. तसेच कंपनी तुम्हाला फ्रीजसुद्धा देते, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पालेभाज्या असतील, जेवण असेल, हे सगळं त्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि हे मी जे तुम्हाला सांगतोय ना की ह्या सगळ्या फॅसिलिटी, असं नाही की जे लेबर आहेत त्यांना देतच नाहीत, किंवा जे छोट्या पदावरती आहेत त्यांना मिळत नाही. हे सर्वांसाठी इक्वल असते, सर्वांसाठी इक्वल. मग तो लेबरमध्ये काम करत असू द्या, तो क्लिनिंगमध्ये काम करत असू द्या, तो टेक्निशियनमध्ये कोणत्याही पदावरती असू द्या, या सगळ्यांना ही फॅसिलिटी सेम भेटते. जे वरच्या पोस्टवरती आहेत त्यांना भेटते. म्हणजे इथे काय होतं, इथे सर्वांना समान लेखलं जातं. म्हणजे असं नाही कम्पेअर केलं जातं की हा मोठ्या पोस्टवरती आहे किंवा छोट्या पोस्टवरती, असं नाही आहे. सगळ्यांना समान लेखलं जातं, आणि चांगल्या चांगल्या फॅसिलिटी ह्या दिल्या जातात. त्यामुळे होतं काय, आता तुम्ही मला सांगा, आपल्याला इंडियामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह प्लस AC या सगळ्या सुविधा भेटणार आहेत का हो? जे लेबर लोक आहेत त्यांना, जे क्लिनिंगमध्ये काम करत आहेत ना, त्यांना या फॅसिलिटी मिळणार आहेत का? नाही मिळणार. परंतु याच्या अपोजिट या सगळ्या फॅसिलिटी जे इथे राहतात ना दुबईमध्ये,
त्या सगळ्या लोकांना या फॅसिलिटी मिळतात. ओके, तर आता येऊ आपण दुसऱ्या मुद्द्याकडे, की समजा दुबईमध्ये पैसे सेव्ह होतात तर ते कसे होतात, म्हणजे किती होतात किंवा काय, हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो, म्हणजे कॅल्क्युलेटर वाईज ते तुम्हाला इझी पडेल. तर फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला, की XYZ याची सॅलरी आहे ती 2500 सॅलरी आहे, म्हणजे 2500 2500 दिरहम दुबईचे. मग त्याचे इंडियाचे किती होतात ते कन्वर्ट करा तुम्ही. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. तर त्याची 2500 सॅलरी असेल तर त्यातले तो स्वतः किती खर्चाला ठेवून घरी किती पाठवतो, म्हणजे सेव्ह किती होतात त्याचे इंडियन करन्सीमध्ये. तर पकडून चाला की त्याची 2500 सॅलरी असेल ना, तर त्यातले समजा तो चांगल्या प्रकारे जेवण करणं असेल, चांगल्या प्रकारे ब्रेकफास्ट करणं असेल, किंवा बाकी सगळ्या गोष्टी नाही का, कधी ऑनलाईन शॉपिंग करणं, ह्या सगळ्या करणारा तो पर्सन आहे असं पकडून चालू, तर त्याचे 500 रुपये स्पेंड होतात एका महिन्यामध्ये. तर त्याच्याकडे शिल्लक राहतात 2000 दिरहम. 2000 दिरहम म्हणजे आपले इंडियाचे झाले किती, कमीत कमी 43,000 झाले, ते 42-43,000. आता तुम्ही मला सांगा, त्याला पगार आला होता 50,000, त्यातले त्याने खर्च केले स्वतःवरती 500 पकडून चाला. तर त्याच्याकडे जर 40,000 शिल्लक राहत असेल तर काय खर्च आहे त्याचा, काय खर्च आहे, काहीच खर्च नाही, काहीच खर्च नाही. त्यानं खर्च कुठे केला, स्वतःच्या जेवणावरती, स्वतःच्या नाश्त्यावरती, आणि स्वतः कधी का ऑनलाईन मागवायचं असेल तर त्याच्यावरती. त्याचे बाकी सगळे पैसे सेव्ह राहिले. आता याच्या कंपॅरिझनमध्ये आपण इंडियामध्ये येऊया. इंडियामध्ये मला सॅलरी आहे 25,000 पकडून चाला, 25, त्यातलं रूमचं भाडं मला द्यायला लागतात 5,000 रुपये, दिलं 5,000 पकडून चाला. त्याच्यानंतर मला जेवायचं आहे, जेवायला खर्च जाणार माझे 2-3 हजार रुपये जाणार, 3,000 पकडा, 4,000 पकडा, किती झाले, 5 आणि 3 8,000 झाले. 25 होते, 8,000 रुपये खर्च झाला. परत त्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंगचा असतोय, कधी आपण फिरायला जातोय, कधी कुठं काय जातोय, अजून त्यातले समजा की अजून 4-5 हजार खर्च झाले आपले. कारण आपण काय होतं, महिन्यातून आपण संडे भेटतो, संडेला आपण काहीतरी स्पेशल जेवतो, हॉटेलमध्ये जातो, मित्रांसोबत फिरायला जातो, अजून काय करतो खर्च, रिचार्ज असेल, केस कापणं असेल, त्याच्यानंतर बाकी काय गोष्टी असतील, त्या सगळ्यांवरती खर्च 5,000 पकडा. अजून 8,000 आणि 4 12 आणि 13,000 गेले. होता पगार किती 25,000, 13,000 गेले, 12,000 शिल्लक राहिले. 12,000 मधले आपण काय करतो, 12,000 मधले 2-3 हजार समजा अजून कुठेतरी खर्च होतील. कारण आपण काय, आपण पैसा कमवतोय, 25,000 मला पगार आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी इंडियामध्ये म्हणजे आपण अरबाब आहे, अरबाब शेठ आहे, शेठ माणूस आहे, 25,000 पगार कमवतोय, एवढे पैसे खर्च करतोय, अजून 2-3 हजार करू केले, घरच्यांना थोडेफार पैसे देऊ, दिले, राहिले किती 7, 8, 9, 10,000 रुपये राहतील, जास्तीत जास्त 10,000. 10,000 समजा 25,000 मधले 15,000 खर्च करून तुमच्याकडे 10,000 सेव्ह राहतात. मी तुम्हाला एक्स्ट्रा खर्च का गिनवला, कारण आपण इंडियामध्ये राहतो ना, इंडियामध्ये राहिलो की आपल्याला आपले मित्र, आपल्या संगती जेवढे वाईट तेवढा आपला खर्च एक्स्ट्रा, अशातली गत आहे. त्यामुळे तुमच्याकडे 25,000 पगार आहे, त्यातले 15,000 खर्च होऊन 10,000 शिल्लक राहतात. 10,000ने तुमचे 1 वर्षाचे झाले किती, 1,20,000. 1,20,000 1,20,000 तुम्हाला कमवायला 1 वर्ष जाते पूर्ण, म्हणजे पूर्ण 1 वर्ष तुम्ही काम कराल त्यावेळेस तुमच्याकडे सेव्ह राहतील 1,20,000. म्हणजे आपण काय प्रगती करतोय का आपण तिथेच थांबलोय. याच्या अपोजिटमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो, जो माणूस इंडियामध्ये 25,000 पगार कमवतोय तो दुबईमध्ये 50,000 पगार आरामात कमवतो, आरामात. मग तो 50,000 जर पगार कमवायला लागला तर त्यातले त्याचे 10,000 खर्च झाले, 40,000 त्याचे सेव्ह होतात. आणि इंडियामध्ये तोच माणूस राहतो तर त्याचे सेव्ह होतात 10,000. 40,000 सेव्ह होणं आणि 10,000 सेव्ह होणं याच्यामध्ये आसमानचा फरक आहे. आणि हा फरक आपल्याला तोपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत आपण बाहेर जाणार नाही, आपण कुठेतरी उडान घेणार नाही, जंप घेणार नाही, कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये जाणार नाही, कुठेतरी फ्युचरच्या दृष्टिकोनातून विचार करणार नाही. अदरवाईज आपण ते 10,000 महिना 10,000 सेव्ह करून त्याची FD करा, तुमच्या नातवंडांना परतोंडांना ठेवा, अशातली गत आहे. हा कुठेतरी म्हणजे ठीक आहे, ते 10,000 जरी सेव्ह करत असले तरी ते समजा मित्रांसोबत राहतात, नवीन नवीन गोष्टी आपण एन्जॉय करतो तिकडे राहून. जे दुबईमध्ये राहतात त्यांना त्या गोष्टीचा कुठेतरी मायनस पॉईंट आहे की त्यांना घरच्यांसोबत राहता येत नाही, त्यानंतर चांगल्या गोष्टी एन्जॉय करता येत नाही, हा त्यांचा मायनस पॉईंट आहे, मी ॲग्री करतो. परंतु
फ्युचरच्या दृष्टिकोनातून कुठेतरी ते एक पाऊल पुढे. अजून एक गोष्ट काय, जे दुबईमध्ये राहतात ना त्या लोकांना संगती, मी काय बोलतोय, संगती त्यांच्याकडे नसतात ज्या आपल्या इंडियामध्ये असतात. आता काही लोकांकडे संगती असतात त्या दारुडे असतात, काही लोकांकडे संगती असतात त्या बाकी XYZ ते जे असतात, काही लोकांकडे संगती असतात त्या फालतू खर्च वेस्ट करणं जेवणावरती, फालतू खर्च वेस्ट करणं फिरण्यावरती, ह्या असतात संगती इंडियामध्ये. दुबईमध्ये तसं नाही आहे. दुबईमध्ये काम एक काम. माणूस कामावून आला जेवण करा, जेवा, घरच्यांशी फोनवरती बोला, झोपा, परत उद्या सकाळी कामावर जावा. ही लाईफस्टाईल आहे जे दुबईमध्ये राहतात, गल्फ कंट्रीमध्ये काम करतात त्यांची. मग तो अबुधाबीमध्ये असू द्या, अजमानमध्ये असू द्या, शारजामध्ये असू द्या, दुबईमध्ये असू द्या, सगळ्यांची एकच गत आहे. त्यामुळे जर ज्या कोणाची इच्छा असते ना दुबईला येण्याची, त्यांनी बिंदास या भावानं, बिंदास या. दुबईमध्ये येऊन काम मिळवून हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एक चांगला फ्युचरसाठी हे करू शकतो, काय बोलतात, चांगला भाग करू शकतो. तुम्हाला एक चांगली संधी मिळेल तुमच्या आयुष्याला घडवण्याची. आणि ती संधी आहे की तुम्ही इंडियामध्ये असाल तर ठीक आहे, आता काही लोकांना इंडिया सोडायचं नाही, नका सोडू, पण इंडियामध्ये जरी असला तरी पैसा सेव्ह करण्याच्या पाठी लागा. कारण फ्युचरमध्ये 25,000 30,000 पगार नथिंग असणार आहे. कारण हळूहळू माणसाच्या गरजा वाढतात, नीड आपली वाढत जाते, तेवढंच आपण पैसेसुद्धा जास्त स्पेंड करतोय, एक्सपेन्स वाढणार आहे, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढणार आहे. त्यामुळे 25-30 हजारामध्ये आपण अडकून बसलो तर फ्युचर आपलं डार्क 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 एकदम अंधारामध्ये. आणि तुम्ही विचार करा तुम्हाला फ्युचर तुमचं कसं ठेवायचं आहे, एकदम चांगल्या प्रकाशमय आयुष्यामध्ये, ज्याच्याकडे तुमच्याकडे स्वतःकडे पैसे असतील सेव्ह केलेले, तुम्ही ते पैसे वापरून नाही का आपण येणारे आपली जे फ्युचर असेल, ज्याच्यामध्ये तुमचे वाईफ असेल, तुमचे मुलं असतील, या सगळ्यांच्या गोष्टी तुम्हाला आत्तापासून जर करायची जर इच्छा असेल, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते आता येत असतील की मला फ्युचरमध्ये हे करायचं आहे, मला फ्युचरमध्ये पैसा सेव्ह करून ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत, तर त्या सगळ्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच कष्ट केलं पाहिजे. तुम्ही जर विचार कराल ना अरे मी त्यावेळेस करेल, तर त्यावेळेस काहीच होत नाही, काहीच होत नाही. तुम्ही कितीही तडपडा. असे भरपूर माझ्या संपर्कमध्ये आहेत ते लोक ज्यांनी त्यांच्या लग्नाला कर्ज घेतले, लग्नाला कर्ज काढले, ते लग्न ते अजून फेडतायत, त्यांची पोरं पहिली दुसरीला शाळेत गेलेत. अरे कशाला काढले कर्ज, काय गरज आहे या सगळ्या गोष्टीची, स्वतः कमाव. हे तुला कधी करायचं होतं, ज्यावेळेस तू 22-23 वर्षाचा आहेस तेव्हापासून तुला सेव्हिंग करायचे स्वतःच्या लग्नासाठी, आणि मग लग्न कर. चला कर्ज काढून ते लग्न करायचं, मग काय अर्थ त्या गोष्टीला. हाच मुद्दा होता की लोकांना वाटतं की दुबईमध्ये जे लोक राहतात त्यांच्याकडे पैसा सेव्ह होतो. हा फॅक्ट आहे, पैसा सेव्ह होतो. मग ते लेबरमध्ये असू द्या, काम करणार आहे किंवा कोणत्याही फील्डमध्ये असू द्या, ते लोक पैसा सेव्ह करतात कारण त्यांना कंपनी भरपूर असे चांगल्या फॅसिलिटी देते, आणि त्या फॅसिलिटीचे त्यांना एक सुद्धा रुपये त्यांना स्पेंड करावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा सेव्ह होतो, त्यांच्याकडे खर्च कमी असतोय. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, म्हणजे सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.